नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार आणि आज आम्ही चाललेलो आहोत हॉकिंग हिल्स नावाच्या एका पिकनिक स्पॉटवर. तर थोडेसे ट्रेल वगैरे आहे तिथे, प्लस एक छोटंसं तळं वगैरे पण आहे. तर ते सगळं आपण एक्सप्लोर करूया तिथे जाऊन. आणि आज आहे आदित्याचा बर्थडे, त्यामुळे आम्ही हे स्पेशल प्लॅन केलेलं आहे आउटिंग. तर चला निघूया. तर आम्हाला आमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायला 2 तास लागणार आहेत. तर आता आम्ही आमचा जर्नी चालू केलाय. रस्त्यामध्ये कुठेतरी कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे आम्हाला वेगळा रूट घ्यायला लागला. तर हे हॉकिंग हिल्स आहे ना, हे अमेरिकेतील ओहायो राज्यातील एक स्टेट पार्क आहे आणि हे हॉकिंग स्टेट फॉरेस्टच्या अगदी जवळ आहे. या पार्कमध्ये ना खूप सारे हायकिंग ट्रेल्स आहेत, सुंदर सुंदर रॉक फॉर्मेशन्स आहेत, वॉटरफॉल्स आहेत, केव्स पण आहेत आणि थ्रू आउट द इयर हे ओपन असतं आणि प्रत्येक सीझनमध्ये ना हे वेगवेगळं दिसतं. तर आता आम्ही पोहोचलोय हॉकिंग हिल्सला. तर आता विजिटर सेंटरला जातो आणि तिथे बघतो की काय काय ॲक्टिव्हिटीज इथे आहेत. तर एक ट्रेल करायचं डोक्यात आहे. तर छोटा ट्रेल आहे आणि त्याच्यानंतर एक लेक आहे इथे जवळ. तर त्या लेकला जाणार आहोत. तर हे आहे विजिटर सेंटर. तर इथनं आम्ही मॅप घेऊ ट्रेलसाठी. सो इथे हे सगळे रिअल ॲनिमल्सची स्किन आहेत. काही फॉक्स आहेत, काही कॅट्स आहेत, काही स्क्विरल्स आहेत. तिकडे सापाची कात पण आहे आणि तिकडे ती जी एक आहे ती येलो कलरची स्क्विरलची टेल आहे. Walking you're about 1.2 miles. म्हणजे इथनं आधी वरती जाऊया. इथनं ब्ल्यूला कनेक्ट होऊ. ब्ल्यून खाली येऊ. ओल्डमॅन्स केव्ह दिसतंय. ओल्डमॅन्स केव्ह. त्याच्या आधीचा जो ब्रिज आहे तिथे. हां. तिकडनं राईट. राईट. अख्खा पण करू शकतो. चल. तर आत्ता वाजलेत 1:45. तर आम्ही ट्रेल चालू केला आहे. तर ह्या ट्रेलवर आपल्याला अप्पर फॉल्स, डेव्हिल्स बाथटब, ओल्डमॅन्स केव्ह, लोअर फॉल्स आणि व्हिस्परिंग केव्ह लूप असं लागणार आहे. मस्त आहे ना. पाणी नाही आहे पण तिथनं जेव्हा पाणी पडत असेल तेव्हा छान वाटत असेल वॉटरफॉल. तर हा आहे ट्रेलवरचा पहिला स्पॉट, ज्याला अप्पर फॉल्स ऑफ ओल्डमॅन्स क्रीक असं म्हणतात. इथे एक मध्ये होल दिसतंय. जेव्हा पाणी असेल तेव्हा तिथे धबधबा असेल, पण पाणी असल्यामुळे इथे असं खूप मस्त थंडगार झालंय, छान वाटतंय. जेव्हा इथे पाणी असतं तेव्हा इथून असा छान वॉटरफॉल दिसतो. मग आम्ही आमच्या ट्रेलवरच्या पुढच्या स्पॉटकडे जायला निघालो. तो स्पॉट होता डेव्हिल्स बाथटब. तर हा स्पॉट म्हणजे एक नॅचरल सँडस्टोन डिप्रेशन आहे, म्हणजेच नैसर्गिकपणे धबधब्याच्या पाण्याने बनलेला एक खड्डा आहे, जो एका टबसारखा किंवा प्लंज पूलसारखा दिसतो. पण पोहायला गेलं तर तितकाच डेंजरस, कारण पाणी असताना ह्यात भोवरे तयार होतात. ह्या स्टेट पार्कचा इतिहास जेव्हा विकिपीडियावर शोधला तेव्हा कळलं की 330 मिलियन वर्षांपूर्वी हे पार्क बऱ्यापैकी सपाट होतं आणि अटलांटिक समुद्राच्या पाण्याखाली बुडालेलं होतं. अनेक वर्ष या समुद्राच्या पाण्याने वाहून आणलेली वाळू आणि ग्रॅव्हल यांचे थरच्या थर साचत गेले आणि काही लाख वर्षांपूर्वी जेव्हा समुद्र खूप सारा मागे हटला तेव्हा हे वाळूचे थर सिलिका बरोबर घट्ट बांधले गेले आणि ब्लॅक हँड सँडस्टोन इथे तयार झाला, एखाद्या सँडविच प्रमाणे, ज्याचा टॉप आणि बॉटम थर टणक होता तर मधला थर मऊ होता. आणि एक कन्सेप्ट आहे फॉरेस्ट बेदिंग नावाची, ज्याच्यामध्ये असं म्हणतात की फॉरेस्टमध्ये जाऊन तुम्ही वॉक घेतलात किंवा निसर्गाच्या सानिध्यात गेलात की तुमचे ताणतणाव, स्ट्रेस लेवल्स खूप ड्रास्टिकली कमी होतात. तर लिटरली इथे आल्यावर फॉरेस्ट बेदिंग केल्यासारखं वाटतंय, कारण फॉरेस्ट तर आहेच पण असं छान ह्युमिड आणि खूप थंड असं इथलं सगळं वातावरण आहे. हे खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि कूल सेरीन असं इथलं ॲटमॉस्फिअर आहे.
आणि मग आम्ही आमच्या ट्रेलवरच्या पुढच्या पॉइंटकडे म्हणजेच ओल्ड मॅन्स केव्हकडे जायला निघालो. तर ही समोर दिसते ती ओल्ड मॅन्स केव्ह आहे, वरती जी दिसते ती. आणि हाच तो स्पॉट आहे ट्रेलवरचा जिथे आपल्याला यायचं होतं. पण हा असा डायरेक्टली जायला ॲक्सेसिबल नाही आहे, असं थोडंसं खालनं जायला लागणार आहे. पण मस्त स्पॉट आहे, एकदम भारी. तर ओल्ड मॅन्स केव्ह हे नाव रिचर्ड रोवे नावाच्या एका ओल्ड मॅनवरनं आलेलं आहे. असं म्हणलं जातं की 1790च्या सुमारास तो या परिसरात राहायला आला आणि जंगलात शिकार करताना त्याला ही नैसर्गिक गुहा सापडली. पुढे त्याचं आयुष्य इथेच संपलं आणि असं म्हटलं जातं की त्याचं समाधीस्थानसुद्धा या गुहेजवळ आहे. पण त्यामुळेच नंतर ह्या केव्हचं नाव ओल्ड मॅन्स केव्ह असं पडलं. या पॉईंटच्या पुढे अजून 2 पॉईंट्स होते, पण त्याचे ट्रेल रूट्स हे खूप मोठे आणि लांब होते, म्हणून मग आम्ही ह्या पॉईंटपाशीच आमचा ट्रेल संपवायचं ठरवलं. ट्रेल आम्ही जेव्हा चालू केला तेव्हा तो बऱ्यापैकी सोपा होता. आम्ही हळूहळू खाली उतरत चाललो होतो, त्यामुळे थकवा तेवढा जाणवला नाही. पण परत येताना मात्र आम्ही जेवढे उतरलो होतो तेवढेच परत वर चढून जायचं होतं आणि बऱ्यापैकी चढाचा रस्ता होता. ह्याच्यामध्ये खूप सारे जिने होते, तसंच खाचखळल्याचे रस्ते पण होते, मध्ये मध्ये काही भोगदे पण होते. त्यामुळे ट्रेलचा नंतरचा पार्ट थोडासा ॲडव्हेंचरस पण झाला. पण साधारण 1.5 तासाच्या भटकंतीनंतर आम्ही अखेर हा ट्रेल पूर्ण केला. तर आता आमचा ट्रेल पूर्ण झालेला आहे. जवळजवळ 7 ते 8 किलोमीटरचा ट्रेल होता. सुंदर होता, खूप छान फॉरेस्ट होतं आणि इथनंच आम्ही ट्रेल चालू केला होता आणि आता आम्ही परत आलो इथे विजिटर्स सेंटरला. तर छान होता, थोडं दमायला झालं, वरखाली होतं बऱ्यापैकी, पण मस्त वाटलं. तर आता आम्ही ट्रेलला जाऊन आल्यावर भरपूर वॉकिंग झाल्यामुळे आम्हाला एकदम कडाडून भूक लागली. खरं तर आत्ता दुपारचे 4 वाजलेत, पण आम्ही ठरवलं की खाऊया आता आणि मग खाऊन लेककडे जाऊया. तर मस्त वाटतंय, मेक्सिकन रेस्टॉरंट आहे हे. तर हा आहे फहितो बाउल, चिकन फहितो, आणि हे आहे ग्रिल चिकन सॅलड. कसं आहे, अमेझिंग आहे ना टेस्ट? फारच सुंदर आहे, मस्त आहे टेस्ट एकदम. चीज टेस्ट पण छान आहे आणि त्याचं ड्रेसिंग आहे तेही खूप छान आहे. रांच, हे रांच पण खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे, भारी आहे. तर जेवण झाल्यावर आम्ही इथून जवळच 10-15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या लेक लोगानकडे आलो. तर हे एक असं मोठं लेक आहे आणि इथे मेनली लोक बोटिंग आणि फिशिंगसाठी येतात. इथे एक असा छोटासा बीच पण आहे जिथे लोक स्विमिंग करतात. बरीच सारी लोक इथे पाण्यात खेळताना पण आम्हाला दिसत होती. पॅडल बोट्स रेंटवर घेऊन पण काही लोक पाण्यात गेली होती आणि इथे जवळच कॅम्पग्राऊंड्स पण आहेत आणि तिथे राहण्यासाठी आपल्याला केबिन्स पण मिळतात. तर असा मस्त खूप छान सिनिक फोटोग्राफिक स्पॉट होता हा. तर असा होता हा आमचा हॉकिंग हिल्सचा बर्थडे स्पेशल व्लॉग. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.